नाही, नक्कीच भंडारा नगर परिषदमध्ये 112 वर्षानंतर आता सिटी सर्वे होतोय आणि काल आम्ही ठरवलं आहे की ज्या सिटी सर्वेसाठी 3,40,00,000 रुपये लागतंय, तर नगर परिषद एवढा पैसा भरू शकत नाही. म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की 1 कोटी तुम्ही भरा आणि काम सुरू करा. उर्वरित जे काही 2,40,00,000 रुपये आहे आम्ही वैशिष्ट्यपूर्णमधून मी माझ्या कोट्यातून देणार. परंतु भंडारा जिल्हा शहराचे जे 112 वर्षानंतरचा जो सर्वे आहे हा पहिल्यांदा होतोय आणि याच्यामध्ये जवळपास एकूण प्रॉपर्टी 25,000 काही आहेत, परंतु याच्यामध्ये जे 16,400 जे प्रॉपर्टी आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना हक्काची त्यांची प्रॉपर्टी खरेदी विक्री करता येईल. हे सर्वे झाल्यानंतर त्यांचं जे सगळं त्यांचा पेपर झाल्यानंतर तर नक्कीच हा भंडारा वासियांसाठी आनंदाची आणि मोठा एक विजयाचा आणि कामाचा हा विषय झालेला आहे. नाही, जरांगे पाटलांना समजा मराठासाठी आरक्षण पाहिजे तर शासनाने त्यांना सुद्धा द्यावं, त्याच्यात कोणाचाही आक्षेप नाही आहे. परंतु ओबीसी समाजाच्या मधून जर मागत असतील तर एकामेकाचा वाद हा घालवण्याचा प्रकार करू नये. ओबीसींचा जो न्याय ऑलरेडी त्याच्यामध्ये खूप सारे काही समाज आहेत, त्यांना पाहिजे तसं न्याय मिळत नाही. तर मला जरांगे पाटलांना विनंती करायची आहे की त्यांनी शासनाला वेगळं आरक्षण त्याच्यातलं मागायला पाहिजे की 10% जसं आपण शासनाने त्याला दिलेलं आहे, ठरवलेलं आहे, तसं एक वेगळं आरक्षण त्यांनी द्यायला पाहिजे. वाटल्यास तर घटनामध्ये काय दुरुस्ती करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, केंद्राकडे पाठवायला पाहिजे, ते सगळं करायला पाहिजे. परंतु ओबीसी समाजावरती अन्याय होऊ नये. आपण एकीकडे एकाचा चांगला बघतो तर दुसऱ्याचा वाईट बघू नये, असं मला जरांगे पाटलांना विनंती करायचं आहे. आणि ओबीसी समाजाचा ऑलरेडी खूप बॅकलॉग बाकी आहे. जर पाहिलं तर पाहिजे तसं बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही आहे, पाहिजे तसं त्यांच्या बायफ्रिकेशन नाही आहे आणि हे अनेक वर्षापासून अजूनही जर आपण गावागावात जर बघितलं तर ओबीसींच्या आरक्षणाची फार निदान गरज आहे. आमच्याकडे आता ओबीसी इतकं मोठं समाज आहे, गावागावामध्ये त्यांना पाहिजे घर नाही आहे, शिक्षणासाठी हे नाही. आता कुठेतरी शासनाने ओबीसी समाजाच्या मुलांना स्कॉलरशिप लागू केली, म्हणजे किती मोठा बॅकलॉग असेल तुम्ही विचार करू शकता. म्हणून या सगळ्या परिस्थिती पाहून शेवटी ह्या ह्या राज्यामध्ये मराठा असो, ओबीसी असो, शेड्यूल कास्ट असो, सगळ्या भाऊ आहेत आणि एकामेकाचा विचार करून हा करायला पाहिजे. राजकीय खेळी करण्यापेक्षा समाजाला पुढे कसं नेता येईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. नाही, याच्यातलं मला काही तेवढं माहिती नाही राजसाहेबांनी काय बनले तर, पण मला असं वाटतं राजसाहेबांना अजून आरक्षणाबद्दल खूप काही माहिती नाही आहे. तर पहिले तर लोकप्रतिनिधी बनून जायला पाहिजे आणि काय आरक्षणाचं कसं असतंय हे एकामेकावरती आरोप करण्याची वेळ नाही, सेन्सिटिव्ह वेळ आहे. आणि कोण कोणाला भेटलं ह्याच्यातलं मला काही माहिती नाही म्हणून मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. परंतु नक्कीच हा सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे का सेन्सिटिव्ह मॅटर आहे, हा लोकांच्या आयुष्याचा पण प्रश्न आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या शांततेचा सुद्धा प्रश्न आहे. म्हणून याच्यावरती अभ्यासपूर्ण शासनाने सुद्धा निर्णय घ्यायला पाहिजे आणि आंदोलकांनी सुद्धा याच्यावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.